कार्यक्रमात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य रंगलं। पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून वाद झाला। हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पहिल्या रांगेत बसलात तर वाद होईल असं अभिमन्यू पवारांनी म्हटल्याचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। अभिमन्यू पवारांनी असं म्हटलं, त्यामुळे मेधा कुलकर्णी या कार्यक्रमातून रागाने निघून गेल्या। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच भाजपच्या 2 नेत्यांमध्ये हा वाद झाला। दरम्यान हा जागेचा वाद नसून हा जातीचा वाद आहे असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केलाय। तर मी कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान देण्याचा प्रयत्न होता असं स्पष्टीकरण आमदार अभिमन्यू पवारांनी दिलंय। वाक्यावरून वेगळा काय समज असू शकतो, या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसला तर कॉन्ट्राव्हर्सी होईल। याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा। आणि जर का तिथे मी असण्याने कॉन्ट्राव्हर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग मी गेलेलं मी ऑडियन्स मध्ये पण बसायला तयार आहे। बाय द वे ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही। विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। दरम्यान या प्रकरणावर नरेंद्र पाटील आणि महंत सुधीर दास यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेतील असणारी एक खुर्ची रिकामी होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री पवार वहिनी साहेबांच्या बाजूची। त्याच वेळेला आमदार अभिमन्यू पवार ही माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं मला की नरेंद्र तुम्ही त्या खुर्चीवर बसा। खरं म्हणजे आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना संयुक्तपणे एकत्र घेऊन चालणारी मंडळी आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा विनाकारण गालबोट लावणं हे आपल्या कुणालाही शोभणार नाही। कृपया कुणी गैरसमज करून घेऊ नका, एवढीच माझी विनंती। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये खासदार मेधाताई कुलकर्णींचा जो अपमान अभिमन्यू पवार यांनी जाणीवपूर्वक केलाय त्याचा आम्ही निषेध करतो। आणि हा कार्यक्रम मराठा समाजाचा नसून शासनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात एक ब्राह्मण मुख्यमंत्री होते ना, असं असताना तुम्ही जातीयवादाचं स्वरूप देऊन अशा पद्धतीने जर आमच्या भगिनींचे अपमान करत असाल तर याचा निषेध करावा, एवढं थोडं आहे।